चिंता वाढली आहे। हवामान या बैठकीमध्ये 39 पक्ष त्यांचे प्रमुख या बैठकीमध्ये होते आणि एकंदरीत अतिशय चांगली बैठक झाली। यामध्ये प्रत्येक राज्यातल्या किंबहुना प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी आपली मतं मांडली आणि सगळ्यांनी मोदीजींना एनडीएतल्या सगळ्या घटक पक्षांनी पूर्णपणे खंबीर पाठिंबा दिला आणि जे 50-60 वर्षामध्ये सत्ताधाऱ्यांनी हे त्यांनी डेव्हलपमेंट किंवा विकासाचे निर्णय घेतले नव्हते ते 9 वर्षामध्ये या देशामध्ये निर्णय घेतले गेले। मोदीजींच्या नेतृत्वाखाली सर्व क्षेत्रातल्या अगदी कष्टकरी, कामगार, दलित, शोषित, पीडित, महिला सगळ्यांसाठी त्याच्यावरही चर्चा झाली आणि त्याचबरोबर आपल्या देशाचा गौरव जगभरामध्ये इतर देश करू लागले ही परिस्थिती देखील आपण पाहिली आणि मोदीजींना एक जागतिक लीडर, वर्ल्ड लीडर च्या नजरेने सगळे जगभरातले लोक पाहू लागले। ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच आजच्या या बैठकीमध्ये संपूर्ण घटक पक्षांनी विश्वास दाखवला, पाठिंबा दिला आणि महाराष्ट्राच्या वतीने देखील आम्ही त्यांना आश्वस्त केलंय की आज महाराष्ट्रामध्ये 210 आमदारांचं संख्याबळ असलेलं सरकार महायुतीचं आहे आणि आजच्या परिस्थितीनुसार 45+ लोकसभेच्या जागा या निवडून येतील आणि त्याचबरोबर असंही सांगितलंय अशी परिस्थिती एक वेळ निर्माण होऊ शकते की विकासाची कामं आपण जी केली आहेत, केंद्र सरकारचं पाठबळ, प्रधानमंत्र्यांचा पाठिंबा आणि डबल इंजिनच्या सरकारमुळे जे विकास प्रकल्प ज्या वेगाने राज्यामध्ये सुरू आहेत, जे निर्णय आम्ही सर्वसामान्य गोरगरिबांसाठी घेतलेत, याच्यामुळे क्लीन स्वीप पण होऊ शकतं, ते इम्पॉसिबल नाही। अशा प्रकारचं देखील वातावरण राज्यामध्ये आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलंय की मागच्या वेळेस 42 खासदार होते, यावेळेस 45+ खासदार निवडून येतील आणि पूर्णपणे महाराष्ट्र मोदीजींच्या पाठीशी आहे। कारण मोदीजींनी या महाराष्ट्राला सर्व क्षेत्रामध्ये विकास आणि त्याला चालना देण्यासाठी आर्थिक पाठबळ दिलेलं आहे। त्यामुळे आमची जबाबदारी आहे आणि सगळ्या पूर्ण देशभरामध्ये आज अशी परिस्थिती आहे की 330+ अशा प्रकारचं वातावरण सगळीकडे आहे। ते सगळ्यांच्या सूचनांमधून, भाषणांमधून त्या ठिकाणी अनुभवायला आणि पाहायला मिळालेलं आहे। इंडिया म्हणजे भारत आणि भारत म्हणजे मोदी। आता ही लढाई जी आहे ही फक्त मोदीजींची नाही आहे, ही देशाची लढाई आहे, ही भारताची लढाई आहे। कारण या भारताला एवढ्या उंचीवर नेण्याचं काम, प्रगतीपथावर नेण्याचं काम, अर्थव्यवस्था सुधारण्याचं काम मोदीजींनी केलंय। त्यामुळे लोकांनी, जनतेने ठरवलेलं आहे, मन बनवलेलं आहे, अब की बार फिर एक बार मोदी सरकार। त्यामुळे विरोधक जे काय खरं म्हणजे आपल्या देशाची बदनामी दुसऱ्या देशात जाऊन करतायत, त्यांचा एकच अजेंडा आहे। आज सगळे एकत्र आले तरी सुद्धा एक नेता ठरवू शकले का ते? कारण त्यांची जी एकत्र या क्षणाची मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे मुख्यमंत्र्यांनी दिलेली प्रतिक्रिया। डबल इंजिन सरकारमुळे विकास प्रकल्प हे मार्गी लागतात तर दुसरीकडे लोकसभेच्या 45हून अधिक जागा जिंकू असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या कार्यक्रमामध्ये आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावलेली आहे
आणि एनडीएतील सर्व घटक पक्षांचं थेटपणे पाठिंबा हा मोदींना असल्याचं त्यांनी बोलून दाखवलंय. आणि यापुढे देखील विकास करायचा असेल, देशाला पुढे न्यायचं असेल, महासत्तेकडे न्यायचं असेल तर मोदीजींशिवाय पर्याय नाही, हे आम्ही नाही म्हणत, पूर्ण जे देशातली जनता म्हणते आणि विरोधक देखील जे आघाडीमध्ये आहेत तेही खासगीमध्ये कबूल करतात. बीजेपी में महाराष्ट्र को लेकर भी एक विशेष फोकस है, महाराष्ट्र बीजेपी का विशेष फोकस है, उसको लेकर भी बात की. देखिए, आज एनडीए की बैठक थी, प्रधानमंत्री मोदी जी के अध्यक्षता में 39 पार्टी के लोग थे, प्रमुख लोग थे. बैठक बहुत ही महत्वपूर्ण थी और जो पिछले 50-60 सालों में जो काम नहीं हुआ था डेवलपमेंट का, उसके ऊपर चर्चा हुई. जो 50-60 सालों में नहीं हुआ जो विकास का काम इस देश के लिए, वो 9 सालों में मोदी जी के नेतृत्व में एनडीए सरकार ने करके दिखाया है. और उसके ऊपर भी चर्चा हुई है कि हमारे देश की अर्थव्यवस्था को एक ऊंचाई पर ले जाने का काम मोदी जी ने किया है. आज हमारे देश का नाम पूरी दुनिया में पूरे सम्मान के साथ पूरी दुनिया भर के लोग ले रहे. ये सिर्फ और सिर्फ मोदी जी के नेतृत्व की कमाल है. और इसीलिए लोगों ने मन बना लिया है कि इस बार 2024 में मोदी जी फिर एक बार मोदी सरकार और 330 प्लस आज की परिस्थिति में विपक्ष ने अलायंस का नाम आज की परिस्थिति में, लेकिन ये आंकड़ा और बढ़ेगा. निश्चित रूप से महाराष्ट्र की ओर से भी हम लोगों ने कहा है, जो डबल इंजन सरकार है, जो केंद्र और राज्य सरकार मिलकर जो महाराष्ट्र का विकास हो रहा है, जो 2.5 साल में पिछले सब काम बंद थे, प्रोजेक्ट बंद थे, योजनाएं बंद थी, उसे हम लोगों ने शुरू कर दिया. प्रोजेक्ट शुरू हो गए और ये जो महाराष्ट्र में विकास का काम शुरू है, इसके वजह से महाराष्ट्र के जनता ने भी निश्चित रूप से आज महायुति की सरकार वहां पर है. 210 विधायक हमारे सरकार के साथ है. 45 प्लस वहां सीटें आएगी, इससे भी ज्यादा आ सकती है. और निश्चित रूप से महाराष्ट्र पूरी तरह से मोदी जी के साथ में है, इतना ही मैं कहूँगा. देखिए, अरे भैया, वो लोगों के पास ना तो नेता है, ना तो नीति है, ना तो नियत है, ना तो निर्णय है. यहाँ तो हमारे देश की बदनामी जाके बाहर के देशों में करने वाले लोगों को ये नाम रखने का अधिकार भी नहीं. और यहाँ पर और एक ही उनका सिंगल पॉइंट एजेंडा है, मोदी जी को बदनाम करना, आरोप करना, अपने देश की बदनामी बाहर जाकर करना. ये काहे की देशभक्ति है. और यहाँ पर आज हम लोगों ने मतलब मोदी जी और सब एनडीए के पार्टी घटक पक्ष ने तय किया कि किसी को हराने के लिए चुनाव नहीं है, इस देश को आगे बढ़ाने के लिए, इस देश की उन्नति के लिए, इस देश के प्रगति के लिए ये चुनाव लड़ेंगे. और 2024 में 330 प्लस सीटें जीतेंगे, ऐसा माहौल है. तर आज नेमकी कशा प्रकारची रणनीती आखण्यात आलेली आहे याविषयी सांगत असताना 330चा आकडा खासदारांचा आपण पार करणार असल्याचं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना सांगितलेलं आहे. आज झालेल्या बैठकीमध्ये कुठकुठल्या महत्त्वाच्या विषयांवरती निर्णय झाले, तर दुसरीकडे विरोधकांनी ज्या प्रकारे एकत्र येत काही काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा त्यांना अधिकार नसल्याचं म्हणत जे लोक देशाची इतर देशांमध्ये जाऊन बदनामी करतात याविषयीवरती त्यांनी टीका केली आहे. काम किसने किया, 9 साल में इस देश की प्रगति किसने की, इस देश की अर्थव्यवस्था को एक आयाम देने का काम किसने किया. आज फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आज देश में आ रही है, वो किसके वजह से आ रही है. हमारे देश का नाम पूरी गौरव के साथ दुनिया भर में लिया जाता है. मोदी जी आज लोकप्रियता में नंबर 1 पर है. कितने लोग उनका आज सम्मान कर रहे हैं. और एक ही मैं बताऊंगा कि आने वाला जो 2024 का चुनाव है, इसमें मोदी जी के नेतृत्व में एनडीए सरकार आएगी और 330 प्लस सीटें आएगी, पूरी मेजॉरिटी मिलेगी. और ये लोगों ने तय कर लिया है क्योंकि देश को आगे बढ़ाना है,
और देश की उन्नति करना है, प्रगति करना है, तो एनडीए सरकार मोदी जी का नेतृत्व एनडीए वाले डर गए इसलिए अब बैठक कर रहे हैं। अरे भैया, उनके पास वो साथ में फोटो खींचने के लिए आते हैं, उनके पास ना तो एक नेता है, किसी का नाम तय हुआ, एक नेता है, ना नीति है, ना नियत है, ना निर्णय लेने की क्षमता है। इसलिए वो आपस में ये ऐसी परिस्थिति है उनमें। लेकिन आज की बैठक में वो सिर्फ उनकी बैठक इसलिए है, सिर्फ मोदी जी के ऊपर आरोप करना, उनको बदनाम करना और देश की बदनामी बाहर के देश में जाकर करना, ये काहे की देशभक्ति है। और यहाँ आज की बैठक में ऐसा तय हुआ है कि ये चुनाव किसी को हराने के लिए नहीं, किसी को बदनाम करने के लिए नहीं, तो देश का विकास करने के लिए, देश की जनता का विकास करने के लिए और देश को पूरी तरह आगे बढ़ाने के लिए, देश की प्रगति करने के लिए महाराष्ट्र में 45+ सीट आएगी। तर महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा निवडून येणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। भाजपच्या नेतृत्वातील एनडीएनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे। एकीकडे बंगळुरूमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वात सर्व भाजप विरोधकांची मोट बांधण्यात आली, तर दुसरीकडे भाजपनेही एनडीएमध्ये जास्तीत जास्त घटक पक्षांना सामावून घेण्याचा सपाटा लावलाय। आता एनडीएतील घटक पक्षांची संख्या 38 वर पोहोचली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीमध्ये एनडीएतील मित्रपक्षांना संबोधित केलं आणि यावेळी त्यांनी विरोधकांच्या इंडियावरही जोरदार हल्लाबोल केलाय। तर मोदींनी एनडीएचा अर्थही सांगितलाय। विकास हेच आपलं एकमेव लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलं। एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासह देशभरातील एनडीएचे सर्व घटक पक्ष या बैठकीला उपस्थित होते। जो भी गठबंधन नेगेटिविटी के साथ बने वे कभी भी सफल नहीं हो पाए। कांग्रेस ने 90 के दशक में देश में अस्थिरता लाने के लिए गठबंधनों का इस्तेमाल किया। कांग्रेस ने सरकारें बनाई, सरकारें बिगाड़ी। इसी दौर में 1998 में एनडीए का गठन हुआ था। हमारे लिए गठबंधन मजबूरी का नहीं बल्कि मजबूती का माध्यम है। एनडीए कोएलिशन कंपल्सन्स का नहीं बल्कि कोएलिशन कॉन्ट्रीब्यूशंस का प्रतीक है। क्रेडिट भी सबका है, दायित्व भी सबका है। पॉलिटिक्स में प्रतिस्पर्धा हो सकती है लेकिन शत्रुता नहीं होती। आखिरकार हम एक ही देश के लोग हैं, एक ही समाज का हिस्सा है। लेकिन दुर्भाग्य से आज विपक्ष ने अपनी एक ही पहचान बना ली है, हमें गाली देना, हमें नीचा दिखाना। बावजूद इसके हम एनडीए के सभी साथियों ने हमेशा देश को दलों के हित से ऊपर रखा है। नवी दिल्लीच्या अशोका या हॉटेलमध्ये एनडीएची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते। बैठकीच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं स्वागत करण्याचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजपच्या इतर काही घटक पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान मोदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी विरोधकांनी भाजपला घेरायला सुरुवात केली आहे। बेंगळुरूतील इंडिया आघाडीच्या महाबैठकीच्या दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीला बळ दिलं। पाटण्यातील बैठकीनंतर आता बेंगळुरूतही विरोधकांनी भाजप विरोधात वज्रमूठ आवळल्याचं पाहायला मिळतंय। भाजप विरोधात विरोधकांचा एल्गार।
पाटण्यानंतर बंगळुरूत एकजूट. सोनियांसह पवार ठाकरेंचीही हजेरी. विरोधकांच्या महाबैठकीवर मोदींचे वाद. आगामी लोकसभा निवडणुकीला अवघं 1 वर्ष शिल्लक असल्यानं आता विरोधकांनी मोर्चे बांधणी सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. याच पार्श्वभूमीवर बंगळुरूत 2 दिवसीय महाबैठकीचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत भाजप विरोधातील सगळ्याच पक्षांच्या नेत्यांनी हजेरी लावत भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. पहिल्या दिवशी सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरेंसह विरोधी पक्षाच्या दिग्गज नेत्यांनी या बैठकीत हजेरी लावली. दुसऱ्या दिवशी शरद पवारांनीही हजेरी लावत विरोधकांच्या एकजुटीद्वारे भाजपच्या पराभवाचा नारा दिला. युवा दुखी है, किसान दुखी है, मजदूर दुखी है, व्यापारी दुखी है, इंडस्ट्रियलिस्ट दुखी है, गृहिणी दुखी है. ऐसा कौन सा व्यक्ति है जो दुखी नहीं है? तो आज ये 26 पार्टियां, हम सब लोग अपने लिए एकत्रित नहीं हुए. हम देश को एक तरफ बचाना है. जिस तरह से पूरे देश के अंदर नफरत फैलाई जा रही है, उससे बचाना है. खरं तर देशभरातील विरोधी पक्षांची ही दुसरी बैठक होती. याआधी बिहारच्या पाटण्यातही अशीच महाबैठक आयोजित करण्यात आली होती, ज्यात अनेक नेत्यांनी हजेरी लावली. आता पुन्हा एकदा विरोधक एकत्र आल्यानं पंतप्रधान मोदींनी विरोधकांच्या या बैठकीवर जोरदार टीकास्त्र डागलाय. फक्त कुटुंबाची काळजी करणारे हे पक्ष भ्रष्टाचारावर पांघरून घालण्यासाठी एकत्र आल्याची टीका मोदींनी केली आहे. 20 लाख करोड़ रुपए के भ्रष्टाचार की गारंटी देने वाले ये लोग बड़े प्रेम से, बड़ी आत्मीयता से आपस में मिल रहे हैं. साथियों, भ्रष्टाचार की इस दुकान में जुटे हुए ये सभी परिवारवाद के कट्टर समर्थक हैं. न खाता न वही, जो परिवार कहे वही सही. या बैठकीला स्वतः सोनिया गांधी यांनी उपस्थित राहत विरोधकांचं ऐक्य करण्यासाठी काँग्रेस गंभीर असल्याचा संदेश दिलाय. आता स्वतः मोदींनीही या बैठकीवर टीका केल्यानं विरोधक आणि भाजपमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लोकसभेच्या तोंडावर सुरू असलेल्या या हालचालींचा आणि आगामी निवडणुकीत विरोधकांच्या या एकजुटीचा नेमका काय परिणाम होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. भोपाळमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या विमानाचं इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेलं आहे. सोनिया गांधींचं विमान हे बेंगळुरूहून दिल्लीला जात होतं. विमानाचं प्रेशर डाऊन झाल्यानं इमर्जन्सी लँडिंग करावी लागल्याची माहिती मिळते. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईमध्ये महायुतीची बैठक पार पडली. मंत्री उदय सामंत यांच्या मुक्तगिरी बंगल्यावर ही कोर कमिटीची बैठक पार पडली. भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या गटाचे नेते या बैठकीला उपस्थित होते. एक एक बाबीला त्या ठिकाणी निर्णयास्पद येण्याचं आम्ही त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. जिल्हानिहाय काही अशा तुम्ही समिती तयार करणार आहात का, जेणेकरून तिन्ही पक्षांमध्ये जिल्ह्यातील जे महत्त्वाचे नेते आहेत त्यांच्याकडनं समन्वय राहावा म्हणून? स्वाभाविक आम्हाला ते करावंच लागेल. जिल्हा स्तरावरचं करण्याच्या दृष्टिकोनातून त्या त्या पक्षाचे जिल्हास्तरीय अध्यक्षसुद्धा असू शकतात. विधिमंडळाचे सदस्य त्या ठिकाणी आहेत, काही ठिकाणी लोकसभा सदस्य आहेत. या माध्यमातून त्या ठिकाणी होईल. नंतरची स्टेप आमची विधानसभाच्या स्तरावरती सुद्धा तिन्ही पक्षाच्या समन्वय समिती करण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आज आम्ही त्या ठिकाणी प्राधान्याने विचार केला. हिंदी में देखिए, भारतीय जनता पार्टी, शिवसेना और राष्ट्रवादी, ये तीनों पार्टी का बूथ लेवल से पंचायत से पार्लियामेंट तक जितने भी हमारे क्षेत्र है वहाँ पे संगठनात्मक समन्वय होना चाहिए और गवर्नमेंट लेवल पर भी संगठन और गवर्नमेंट का समन्वय होना चाहिए. इसलिए 12 लोगों की समिति, जिसमें 4 राष्ट्रवादी, 4 बीजेपी और 4 शिवसेना, ऐसी समिति गठित हुई थी. उसकी आज बैठक हुई और इस बैठक में पूरी तरह से समन्वय कैसा रहेगा उसका निर्णय हुआ
और कल हम सब लोग अपनी पार्टियों के सारे जिलाध्यक्ष तक, तहसील अध्यक्ष तक सारा मैसेज देंगे और तीनों पार्टियों के जो समन्वय ग्रुप रहेंगे, कुछ जिला स्तर पर रहेंगे, कोई पार्लियामेंट स्तर पर रहेगा, स्टेट लेवल पर रहेगा। और मुझे लगता है कि एक अच्छी बैठक हुई और बहुत ही इसमें फ्रूटफुल हमने बात की और इससे हमारा जो अलायंस है ये पूरी मजबूती के साथ आगे भी काम करेगा। और हर माह में एक समन्वय समिति की बैठक होगी और जो आज समन्वय समिति में ठहरा हुआ है वो तीनों पार्टियां मिलके, हमारे जो नेता है माननीय एकनाथ जी, देवेंद्र जी, अजीत दादा, ये तीनों मिलके जो काम कर रहे हैं उसको हम निश्चित रूप से इसमें वो जो निर्णय करेंगे वो भी अंतिम होगा। लेकिन समन्वय समिति ये पूरा अच्छे से काम करके महाराष्ट्र में जो हमारा युति का जो महायुति की जो सरकार बनी है ये बहुत मजबूती से काम करेगी और संगठन लेवल पर भी हम पूरी मजबूती से काम करेंगे। जिसे राहुल नार्वेकर जी को भी आज रिप्लाई दिया गया है, उसके बारे में कुछ कहेंगे? देखिए, ये आज हम जो बैठे हैं समन्वय समिति को लेकर बैठे हैं, बाकी सवालों का जवाब हम कल देंगे। तर मुंबईतील महायुतीची बैठक पार पडली आणि या बैठकीदरम्यान काय झालं हे चंद्रशेखर बावनकुळे यांनी समजावून सांगितलं। आजच्या महामुंबईमध्ये वेळ झालेली तुम्हा सगळ्यांचा निरोप घेण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।